शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी आज उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादाचा अंतिम टप्पा मांडला। गेल्या 5 दिवसांपासून सिब्बल ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत। यावेळी त्यांनी राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्यातील फरक न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला। आमदारांची संख्या जास्त झाली म्हणून विधिमंडळातील गट हा संपूर्ण राजकीय पक्ष ठरत नाही असा युक्तिवाद त्यांनी केला। पक्षांतर बंदी कायद्याचा संदर्भ देत पक्ष फोडणाऱ्यांनाच नंतर मूळ पक्ष आणि निवडणूक चिन्हाचा फायदा मिळाला तर त्यामुळे पक्षांतराला प्रोत्साहन मिळू शकतं असा गंभीर मुद्दाही सिब्बल यांनी उपस्थित केला। विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिला असेल तर सर्वोच्च न्यायालय त्यावर हस्तक्षेप करून दिलासा देऊ शकतं असंही सिब्बल यांनी स्पष्ट केलं। दरम्यान सिब्बल यांच्या अंतिम युक्तिवादातील सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्यात यावं अशी विनंती त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली। त्यामुळे आता सिब्बल यांच्या युक्तिवादावर शिंदे गटाकडून काय प्रतिवाद केला जातो आणि धनुष्यबाणाबाबत सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेतं याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे।